25 वर्षाची आयटी टेक्निशियन मुलगी 31 मे रोजी पहाटे 21 मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली। पोलिसांनी सांगितलं की तिच्या जवळ एक सुसाइड नोट सापडला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की माझं आयुष्य संपलं आहे, मला माफ करा। पोलिसांनी ऍक्सिडेंटल डेथ असा गुन्हा नोंदवला आहे। सीसीटीव्ही फुटेज नुसार ती एकटीच फ्लॅट मध्ये आली होती। तिचे कपडे, तिचा मोबाईल आणि तिच्या घरच्या काही वस्तू तपासणीसाठी जप्त करण्यात आल्या आहेत। पोलिसांनी सांगितलं की सध्या तरी यामध्ये कोणतंही षडयंत्र नाही, म्हणजे हे नक्कीच एक सुसाइडच आहे। 31 मे रोजी ही घटना झाली आहे। बरेच दिवस या घटनेला झाले आहेत, पण जी लोक सुसाइड करण्याचा प्रयत्न करतात किंवा विचार येतात त्यांच्या मनात, त्यांना मला हे सांगायचं आहे की कधी कधी आयुष्य थकून टाकतं। प्रश्न, तणाव, अपयशाच्या मुळे आपल्याला शांतता पाहिजे असते, ती पण कायमची। जेव्हा आपण आत्महत्या करतो तेव्हा फक्त आपणच नाही हरत, आपल्या सोबत आपली माणसं, त्यांची आशा, त्यांचं पूर्ण आयुष्य तुटून जातं। आई वाट बघत असते, आपले मित्र मैत्रीण आणि भाऊ बहीण, त्यांना हाच एक प्रश्न असतो की का केलं असेल। आणि आपले बाबा, ते नेहमीच स्वतःला दोष देतात। आपण सुटतो पण ते रोज मेल्यासारखे जगतात। प्रॉब्लेम तर आपल्या आयुष्यात राहणारच, but suicide is not a solution. Sometimes just a pause and a hand to hold can change everything. विचार करा, व्यक्त व्हा, आपल्या फॅमिली सोबत, आपल्या फ्रेंड सोबत किंवा स्ट्रेंजर सोबत डिप्रेस असाल तर व्यक्त व्हा, but suicide is not a solution.